तर मंडळी प्रवासामध्ये आणखी एक माऊली भेटलेत बघा. वय असेल त्यांचा आणि काय स्पीडने चालतात बघा. हो माऊली, रामकृष्ण हरी. कुठले तुम्ही? काय खाते काय? एनर्जी कुठने येते ही? चला दिंडी क्रमांक 130 रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तर काल कुठं होतो आपण? काल फलटणला होतो ना. आता गुरुवर्य तुकाराम बाबा रानकर गणसोलीकर, गुरुवर्य महादेव बाबा धुले इगतपुरीकर मठाधिपती यांच्या आशीर्वादाने आता पुढे चाललेलो आहोत आम्ही. तर काल आम्ही पलटणमध्ये, म्हणजे आज पण आम्ही पलटणमध्येच आहे. पलटणचा एअरपोर्ट आहे, तिथेच आमचा मुक्काम होता आणि सर्व आमच्या गाड्या वगैरे गेल्या, टेंट वगैरे खाली केलं आणि आता सकाळीचे 6 वाजलेत आणि आता कुठं चाललोय मित्र आपण? रामकृष्ण हरी. काय नाव तुझं? पालखी आता चाललोय, पालखीचा माऊलींना घ्यायला. हा, माऊलींच्या भेटीला चाललोय. माऊलींची पालखी आता निघणार आहे म्हणून आता आपण चाललोय जिथे माऊलींचा मुक्काम आहे तिकडेच आलोय. आता आपण माऊलींच्या तलावरती आणि बघा किती वारकरी आहेत, किती दिंड्या थांबल्यात माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानाला आणि आपले विनाकरू चाललेत हजेरी लावण्यासाठी. आहे बघा. हो माऊली, तुमची प्रत्येक तलावरती हजेरी असते ना? हा, आता कुठं चाललेत? आता हजेरी होणार. आता हजेरी लावायला चाललेत ना? हा, विनेकरू. माऊली कुठं आहेत आता? आलिशान मध्ये आहे. अच्छा, ते आलिशान आहे काय? आणि त्यांच्या दर्शनासाठी लाईन बघा. बापरे, सकाळीचे 6 वाजलेत आणि लाईन बघा किती आहे. किती माऊली भक्त दिसतात बघा तुम्हाला दर्शनासाठी. माऊलींच्या दर्शनासाठी तर तुम्ही गर्दी बघितलीच आणि रथ बघण्यासाठी पण बघा किती लोक आलेत ते. रामकृष्ण हरी. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ. आणि माऊलींचा घोडा. माऊलींचा घोडा, अश्व हे बघा आणि आता चोपदार हे बघा. माऊलींचा घोडा बघितला, चोपदारांचा घोडा बघितला. आता रथा पुढच्या दिंड्या चालल्यात बघा. रामकृष्ण हरी. काय नाव तुमचं? नाव? माझं नाव रामकृष्ण हाडेगुरुजी, बुलढाणा जिल्हा. 75 वय झालं. आता माऊलींची शेवटची वारी. आता चालता येत नाही पण माऊली चालवते. कसा असणार आहे आज प्रवास? अगदी सुखाचा, माझ्या जीवीची आवडी. माऊली सर्वांना घेऊन चालते. तिचा फलटण ते बरडपर्यंत आज आहे. बरडला मुक्काम आहे ना? हा, बरडला मुक्काम आहे. रामकृष्ण हरी. जशा दिंड्या हळूहळू पुढे चालल्यात, माऊलींची पालखीही यायला सुरुवात झाली, जी आता रथामध्ये जाणार. आणि रथ बघा कसा सजवलाय, मस्त ना? फुलांनी वगैरे एकदम छान वाटतंय. त्याच्यामध्येच आता पालखी जाणार आहे बघा. आणि गर्दी बघा किती आहे. फलटणमध्ये आहोत आपण आणि फलटणकर सर्वजण आलेत माऊलींच्या दर्शनाला. तर पवन माऊली आहेत आपल्यासोबत. रामकृष्ण हरी. मागच्या टायमाला आपण लोलनमध्ये आपल्या एका घरामध्ये स्टे होता, पण जेव्हा आपण फलटणमध्ये आलो तेव्हा तंबूमध्ये तू पहिल्यांदा राहिलास. हा, तर कसा होता तुझा अनुभव? छान वाटलं तंबू मध्ये राहायला. व्यवस्था पण चांगली होती, जेवण वगैरे पण छान होता. दिंडीतली माणसं पण छान आहे तिथली. पहिलाच दिवस होता आणि छान अनुभव आहे त्याचा. आणि बोलता बोलता माऊलींची पालखी पण आली बघा. जर घर बसले दर्शन होत आहे ना, तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. निघाली आहे माऊली प्रवासाला. सर्व वारकऱ्यांच्या टाळ्याच्या कचऱ्यामध्ये माऊली. तर पालखी सोबत थोडासा पुढे चालत आलोय. मला पण घे ना. आणि ते उपमा वाटप होते बघा. हो माऊली, बघा काय आहे, उपमा आहे ना? गरम गरम उपमा खाण्यासाठी बघा किती जण आले. तर छान एकदम नाश्त्याची, उपम्याची व्यवस्था केली बघा पलटणकरांनी आपल्या वारकऱ्यांसाठी. मस्त आहे ना? सकाळी सकाळीचा नाश्ता, गरम गरम उपमा. नाही घेतला मी. याची स्पीड बघतोय, काय स्पीड मध्ये काम करतोय तो. तर इकडे माऊली आहेत. रामकृष्ण हरी. हा, हे तुमच्या परिवारातर्फे आहे की मंडळातर्फे? मंडळातर्फे. काय नाव आहे मंडळाचं? नाव मंदिर गणेशोत्सव मंडळ लक्ष्मीनगर फलटण. मंडळातर्फे आहे, पण छान आहे व्यवस्था.
आवडला उपमा सर्वांना. आणि याची स्पीड बघा, पटापट पटापट जसे वारकरी स्पीडमध्ये चाललेत त्यांच्यासाठी बघा छान सेवा करताना दिसते. काय नाव रे मित्र तुझं? माऊली काय नाव? पार्थ माऊली दिसतात इकडे. अशीच सेवा घडत राहू द्या तुमच्याकडनं. हे बघा गरम गरम उपमा खाला ना तर इथे बघा गरम गरम चहाची व्यवस्था आहे. पालखी आपल्या गावावरनं जाणार आहे म्हणून बघा सर्व फलटणकरांनी छान सेवा केली आपल्या सर्व वारकऱ्यांसाठी. हे बघा रामकृष्ण हरी. काय नाव तुमचं? बुचडे. आणि कोणत्या मंडळातर्फे आहे हे? हे आमचा ग्रुप आहे ना, हे आमचं स्टेट बँक वगैरे हे सगळे आहे ना, IDI बँक वगैरे सगळं आमचे हे आहे. बँकेचा ग्रुप आहे तुमचा. त्याच्याकडनं ही सेवा आहे ना. रामकृष्ण हरी. पार्लेजी बिस्किट आणि गरम गरम चहा सर्व आपल्या वारकऱ्यांसाठी आहे बघा, सर्व माऊलींसाठी. रामकृष्ण हरी. माझं नाव पोपट पंडू राजिवडे, क्रमांक पवन मावळ 32 नंबर. कशी आहे चहा? चहा गोड आहे, मस्त आहे, चांगला आहे. एकदम छान छान अशी चहा बनवून दिली. नक्कीच आपल्या सर्व वारकऱ्यांचा आशीर्वाद मिळणार त्यांना. अशीच सेवा घडत राहू दे सर्व मंडळातर्फे, हीच आपण प्रार्थना करूया. हो माऊली. रामकृष्ण हरी. काय शूट करताय? आमची दिंडी नंबर 31 आहे, त्या दिंडीचं शूटिंग करतोय. कोणत्या चॅनलवरती बघायला मिळणार काय? अच्छा, आपल्या दिंडीसाठी हे बघा मेहनत बघा, फुटवर्कवर उभे राहून शूट करताय. चला रामकृष्ण हरी. आणि वारी करता करताना हे बघा वसईच्या माऊली दिसल्यात. रामकृष्ण हरी. हो, कुठल्या वसईमध्ये? कुठं? पाचूबंदर. मग आता सुट्टी, आता सुट्टी आणि वारी करायला आल्यावर. आई काय नाव तुमचं? हिराबाई. कितवी वारी आहे ही तुमची? चौथी. सगळ्यांची चौथी वारी आहे. कोणत्या 20 झाल्या? 20 झाल्यात, 9 झाल्यात, पण सर्व वसईच्या काय? सर्व वसईच्या माऊली दिसतात बघा. रामकृष्ण हरी. अशीच वारी घडत राहू दे तुमची, हीच आपण माऊली चरणी प्रार्थना करूया. किती दिंडी क्रमांक किती आहे तुमचा? 11 नंबर दिंडी माऊलीच्या रथाच्या मागे आहे बघा. मंडळी माऊलींच्या दर्शनासाठी आलो होतो आणि जगदाले आत्माराम माऊली भेटले. तर रामकृष्ण हरी. कुठनं? खांदा कॉलनीवरनं ना. कितवं वर्ष तुमचा? माझं हे 4थं वर्ष आहे, वारी नंबर 3. अच्छा, मानाची दिंडी आहे ना तुमची. कसं असते म्हणजे अनुभव कसा असते? अरे अनुभव अतिशय सुखदायक आहे. आणखी आम्हाला एवढा मजा वाटते, आनंद येतो, सगळं विसरून जातो. आम्ही स्वतः चालत चाललेलो आहे पंढरपूरला. काय सांगणार जे आपले व्हिडिओ बघतात त्यांना? तुम्ही हा चॅनेल बघत राहा, तुम्ही दिंडीमध्ये भाग घ्या, सगळं सुख दुःख तुम्हाला सर्व काही श्री आपला पांडुरंग देत राहील. तुमच्या मनातल्या ज्या कामना आहेत ते पूर्ण होतील, असं हे मला तर माझा अतिशय आनंद आहे. आम्ही सगळे फॅमिली सगळे ह्या दिंडीमध्ये सामील आहोत. गेले 4 वर्षापासून आम्ही ह्या दिंडीमध्ये आहोत. आम्हाला फार आनंद चांगला वाटला, सुख वाटलं आणि असंच आम्ही पुढं पण असंच दिंडी चालत ठेवणार आहे. रामकृष्ण हरी. तर नुकताच आपल्या वसई विरारवाल्यांची व्हिडिओ काढून आलो मी. दिंडीमध्ये चालत होत्या आपल्या सर्व कोळींताई आणि आणखी आपल्या वसईवरनं. रामकृष्ण हरी. काय नाव तुमचं? पाटील. दीपेश पाटील आणि संकेत पाटील. काय पहिलाच वर्ष आहे ना तुमचा? हो. दोघंच जण घरून निघालेत अनुभव घेण्यासाठी. तर तुमचंच आम्ही व्लॉग बघत होतो, तुमचा व्लॉग बघून आम्हाला म्हणजे प्रेरणा आली का आपण जावं. हे कसं वाटतंय? पण खूप मजा येते, खूप मजा येते. आणि पूर्ण फॅमिली आमची रोज तुमचेच व्लॉग लागतात. आळंदीपासून वारी करताय ना? आळंदी ते पंढरपूर पहिलाच वर्ष आहे. नक्की आपल्या माऊलींना या शुभेच्छा पाठवा. अशीच वारी घडत राहू द्या त्यांच्या. चालेल, खूप शुभेच्छा. आनंद घ्या.
प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या वारीमध्ये. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला तर हळूहळू आपली वारी सुरू आहे. रामकृष्ण हरी. हो, काय इकडचेच तुम्ही? काय नाव तुमचं आणि कोणतं गाव? फलटण गणेश्वरी. गणेशेरी हा एरिया आहे ना? हां, आता इकडनं माऊली जाणार आहेत, त्यासाठी पाया पडायला दर्शन घ्यायला आलेत ना? हां, हे पूर्ण कुटुंब आहे काय तुमचं? हां, आणि काय घेऊन चाललेत? नारळ. नारळ आणि हार आहे. नारळ, हार आणि काय आहे? हो, तर कसं वाटतंय आपल्या घराजवळनं माऊली जात आहेत? काय बोलणार? खूप छान वाटते, आनंद वाटतो. दरवर्षी दर्शन करायला मिळतंय तुमचं. हां, खूप भाग्यशाली आहेत. माऊलींचा रथ यांच्या घराच्या समोरनं जाते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पवन माऊली चाललेत बघा दर्शनाला. झाला दर्शन? हात स्पर्श झाला पादुकांना? पुढे गावकरी आहेत तेवढे दर्शनाला आलेत सर्वजण. भाग्यच म्हणावं यांचं, यांच्या घराच्या द्वाराजवळनं माऊली जातात हे बघा. रामकृष्ण हरी. सर्वांचे आनंदी दर्शन झाल्यानंतर सर्वांचे आनंदी चेहरे बघा. हे बघा, आशीर्वाद घेऊन येतात माऊलींचे. तर मंडळी, प्रवासामध्ये आणखी एक माऊली भेटलेत बघा. काय वय असेल त्यांचा आणि काय स्पीडने चालतात बघा. हे आपल्या स्पीडने चालतात ना? हो माऊली. रामकृष्ण हरी. कुठले तुम्ही? आमचेच गाववाले आहेत, आम्ही उरणचे. हा, रायगड. रायगडची मंडळी मिळले बघा. पेन उरण करंजेचा. हा, आपलंच. हा, आम्ही बघितलं तुम्हाला मागणं. या स्पीडने बोलू चालतायत. बोलू काय वय आहे विचारते. हा, पहिले यायचे ना? पहिले काय आतापर्यंत चालू आहे. आमचा कुलदैवत पेनला आहे, बापूजी देव. कोळी कोळी आम्ही कोळी कोळी. हा, करंजाचे. काय वय काय बाबा तुमचं? 88. 88च्या वयामध्ये 88च्या स्पीडला चालतं. काय खाते काय? एनर्जी कुठनं येते ही? पांडुरंग माऊली देतात काय? हा, माऊली एनर्जी देतात बघा त्यांना. 88 वय. कितवी वारी आहे ही? माझी पायवारी तिसरी. हा, कसा असते अनुभव? गाडीला 20-25 झाल्या. अच्छा, अनुभव कसा आहे मग? छान. आणखी वारी करणार? पुढच्या वर्षी पण करणार? दगडूचं काढणार. जमली तर करणार. पण एनर्जी बघा, यांची एनर्जी बघून आम्हाला असं वाटतं की आपण कायच नाही चालत. हे बघा, फुल स्पीडनी चालतात. काय नाव? वाटल्या म्हणून ती काठी हातात घेतली, नाही तर काठी नाही हातात अद्याप. रायगडवाले. काय नाव आहे? विठोबा कुंड भोई. रायगड पेन मधले विठोबा माऊली. रामकृष्ण हरी. चला, तुमच्यासोबतच चालूया, लवकर पोहोचू आपण. उरण करंजेकर. चला, संपूर्ण वारी फिरून आलोय आपल्या दिंडीमध्ये. दिंडी क्रमांक 130. रामकृष्ण हरी. योगेश माऊली, योगेश महाराज, सर्व माऊली दिसतात बघा आपले. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हो, नमस्कार. रामकृष्ण हरी. कुठले तुम्ही? पनवेलचे. काय नाव? जितू पाटील बेलवली. तुमच्या जितू पाटील. हो, धन्यवाद धन्यवाद. जितू पाटील बेलवलीवरनं. रामकृष्ण हरी. हातामध्ये टाळग्या खांद्यावर विना नाचत पंढरी जाऊ चला, नाचत पंढरी जाऊ चला, नाचत पंढरी जाऊ चला.
टाळ घ्या खांद्यावरी विना मध्ये टाळ घ्या खांद्यावरी विना नाचत पाऊस पडला चिखल झाला पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विना मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने. चला आलोय आपल्या वारीमध्ये आणि मस्त भजन वगैरे गायलं आपण आणि आपल्यासोबत मडवी सखाराम माऊली आहेत. रामकृष्ण हरी. कितवी वारी तुमची? 20वी वारी. 20वी. 20 वाऱ्या पायी वारी. पायी वारी करतायत 20 वर्ष. हा तर आळंदी ते पंढरपुरामध्ये किती रिंगण असतात, आणखी काय काय सोहळे होतात आपल्या माऊलीच्या याच्यामध्ये काय सांगणार? आळंदी ते पंढरपूरमध्ये 4 रिंगण होतात. पहिला रिंगण होते लोणंद ते बरड यांच्यामध्ये चांदोबाचं लिंग. दुसरं उभं रिंगण. दुसरं शिवाजीनगरमध्ये होते रिंगण सदाशिवनगरमध्ये. तिसरं धावा होते. चौथा याला भेंडीशेगावला रिंगण होते आणि 5वा वाखरी येथे होते आणि 10मीला माऊली पंढरपुरात पोचते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. छान माहिती दिली आहे बघा. तर तुम्हाला माहिती होतं काय नक्की कमेंट करा आणि आणखी काय काय होत असते तेही कमेंट करा तुम्ही. चालेल तर आता जाऊया भजन गावात आपल्या विश्रामापर्यंत दुपारच्या. दावी रूपा माझा गोपिकार माना ए दावी रूपा माझा गोपिकार माना देवेना चरणावरी माता वरी माता देवेना चरणावरी माता वरी माता. माझे कुलीचे दैवत माझे कुलीचे दैवत माझे कुलीचे दैवत माझे कुलीचे दैवत. माप माझा पंढरीनाथ बाप माझा पंढरीनाथ. रामकृष्ण हरी. उलखंड तेलीपाड्यावरनं काय नाव? संदेश मात्र संदेश म्हात्रे यांच्याकडनं सेवा आहे ना? आमची सोसायटी आहे बेलमॅक्स सोसायटी बेल मॅक्स सोसायटी. पनवेल. अच्छा पनवेलवरनं. चालेल चालेल. कधीपासून करता ही सेवा? काल रात्री आणि 3:30 वाजता स्टार्ट केली ते अजूनपर्यंत आमची कंटिन्यू आहे. ओके ओके. बरं आहे बरं आहे. छान सेवा आहे माऊलीच्या इकडे बघा. 1 वाजलाय. 1 वाजून 10 मिनिटं झालेत आणि आमची दिंडी जेवण करण्यासाठी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी थांबली बघा. महाराज रामकृष्ण हरी. कुठं होत आता आपण? आता आपण पलस फाटा ऊसाच्या मळ्यात. मत्स्याच्या मध्ये ऊसाची शेती आहे ना ही? ऊसाची शेती आहे. तिथेच बघा सर्व आमचे वारकरी जेवण करतायत. महाप्रसादाचा लाभ घेतात बघा. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. चला मंडळी संध्याकाळचे 4:30 झालेत आणि आलोय आपण बरड जिथे पालखीचा मुक्काम आहे तिथेच. आणि आगमनासाठी तयारी बघा कसा स्टेज सजवला आहे आणि कशी रांगोली वगैरे पाडली ती. आता थोड्याच टायमाने माऊलींची पालखी येणार आहे आणि इथे आगमन सोहळा तुम्हाला बघायला मिळणार आहे. चांदीच आहे.